त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी ज्यांचं योगदान दापोली तालुक्यातील कबड्डीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर DPL सारखी खूप मोठी स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने घडत असते, एक तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी येत असते, असे आमचे नानू बडवळकर सर देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सरांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेले सर्वच क्रीडा रसिक आपल्या देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय, कारण तुमची उपस्थिती ही आमच्या संपूर्ण स्पर्धेचं एक यश संपादन केल्यासारखी असते आणि आपल्यामुळेच ही संपूर्ण स्पर्धा कुठेतरी सातत्याने चर्चेत राहते. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये, ज्या ठिकाणी मी नानू बडवळकर यांना विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. चला, या ठिकाणी या मैदानामध्ये पुन्हा एकदा जातोय, ज्या ठिकाणी 2 तुल्यबळ संघ मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी साळुबाई मुगीचा संघ देखील या ठिकाणी खूप दूरवरून ट्रॅव्हल करून या ठिकाणी उपस्थित झालाय. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला, या ठिकाणी भैरवनाथ चालगाव आज खऱ्या अर्थानं कुठेतरी घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला श्रीराम खर्दे संघ, जो की सातत्याने दापोली तालुक्यामध्ये एक बलाढ्य संघ म्हणून आपण ओळखतो, या ठिकाणी पाहायला मिळतोय. जितू माने संघ प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय, ज्याला आपण सातत्याने श्रीराम खर्देच्या संघामध्ये डिफेन्स मार्कवरती त्यांचं डिफेन्स आवडताना पाहिलंय. आज संघ प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ जालगाव संघासाठी त्यांचे महत्त्वपूर्ण खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त पाहायला मिळाले. रचित पटेल सारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडू असेल, ज्याला यंदाच्या वर्षीच राज्यस्तरीय युवा खेळाडू पुरस्कार मिळाला, तो मात्र खेळाडू देखील दुखापतग्रस्त असल्यामुळे कुठेतरी कबड्डीपासून थोडासा दुरावलेला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूने अविनाश सारखा एक महत्त्वपूर्ण खेळाडू, जो सातत्याने गेली अनेक वर्ष भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय, कबड्डीची सेवा करतोय. त्याचप्रमाणे आकाश असेल, यासारखे महत्त्वपूर्ण खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाकडून सातत्याने पाहायला मिळत आहेत. परंतु गतवर्षीचा जो खेळाडू सातत्याने अगदी प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळाला, असं नयन ठोंबरे हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय, ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. असा खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर श्रीराम खर्दे संघ, या संघानं अगदी पहिला काळ जो आहे तो मात्र गाजवला होता, ज्यामध्ये साहिल माने, जितू माने असेल, त्याचप्रमाणे ऋतिक पाटे यासारखे महत्त्वपूर्ण खेळाडू सातत्याने पाहायला मिळाले. परंतु गतवर्षी थोडासा आउट ऑफ फॉर्म श्रीराम खर्दे संघाचा पाहायला मिळाला. परंतु यंदाच्या अंगामध्ये पुन्हा एकदा त्याच जोमानं या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतील. परंतु या ठिकाणी थर्ड रेड, तिसरी चढाई भैरवनाथ जालगाव. आकाश या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी पाचारण केले जात आहे. 5 खेळाडूंचा डिफेन्स, आणि ज्या संघाची ओळख आहे डिफेन्स, या ठिकाणी पाहायला मिळते श्रीराम खर्दे संघाचा डिफेन्स या ठिकाणी एकवटलाय. थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु योग्य वेळी मिळालेला सपोर्ट या ठिकाणी गुणाशी कमाई करून देतोय श्रीराम खर्दे संघासाठी. थोडासा ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी फसेल असं वाटला, परंतु या ठिकाणी अगदी चांगला सपोर्ट मिळाला आणि सक्सेसफुल डिफेन्स या ठिकाणी श्रीराम खर्दे संघासाठी. श्रीराम खर्दे संघाच्या माध्यमातून अगदी बघितलं तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू, जो गतवर्षी उदयास आल्याच्या खेळाडूनं अगदी प्रभावी कामगिरी केली, असं निर्भय माने हा खेळाडू देखील पाहायला मिळेल. स्टार्टिंग 7 मध्ये आज जागा मिळाली. आमच्या मंडळाच्या वतीने केला जातोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. बोल. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुहासजी भुवर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी श्रीफळ आणि पुष्प देऊन सन्मानित केलं जात आहे.
काय करे चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल आजच्या या सत्रातील पहिल्या सत्रातील तिसरा सामना श्री साळुबाई देवी मुगीज आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमामता सालदुरे. श्री साळुबाई देवी मुगीज आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमामता सालदुरे असा आजच्या रात्रीतील पहिल्या सत्रातील तिसरा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. या ठिकाणी रनिंग हँड टच तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सक्सेसफुल होईल, गुणाची कमाई केली जाते. त्यानंतर मात्र आपण पाहतोय एक क्षणभर विश्रांती. या ठिकाणी श्रीराम या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 8 त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंचा बलाढ्य डिफेन्स श्रीराम करदे संघाचा. शांत संयमी खेळ, संभवतः डिफेन्स मार्गवती या ठिकाणी जबाबदारी घेतली जाईल. भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून एक व्हॅलिड रेड करून परतलाय. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते त्या ठिकाणी भैरवनाथ जालगाव संघासाठी आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक 9 श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. अविनाश वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, परंतु पुन्हा एकदा माघारी परतेल. व्हॅलिड रेड. सोबत दोन्ही संघ या ठिकाणी थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत आक्रमण अजिबात पाहायला मिळत नाहीये. जर्सी क्रमांक 9 व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न श्रीराम करदे संघाचा. आणि या ठिकाणी मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई भैरवनाथ जालगाव. समोर 7 खेळाडूंचे श्रीराम करदे संघाचा डिफेन्स. आक्रमण करण्यासाठी जर्सी क्रमांक 8 हा खेळाडू सज्ज होतोय. या ठिकाणी वेळ निघत चाललाय. डिफेन्स या ठिकाणी एकवटेल. ऋतुराज मुकनाथ त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. गुणाची कमाई होतीये. त्यानंतर मात्र एका उरलेला खेळाडू अविनाश या ठिकाणी संभवता तो देखील या ठिकाणी मात्र बाद केला जाईल. गुणाची कमाई केली जाईल. तन्मयच्या माध्यमातून ऑल आउट होतोय भैरवनाथ जालगाव संघ. ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन होतोय. नव्या जोमाने या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालाय भैरवनाथ जालगाव. या ठिकाणी पहिलाच ऑल आउट भैरवनाथ जालगाव संघाने घेतलाय चालू मॅच मध्ये. कमबॅक करेल का मैदानाच्या आतमध्ये देखील तितकंच महत्वपूर्ण आहे, कारण ज्या संघाची ताकद आहे डिफेन्स, तो श्रीराम करदे संघ या ठिकाणी आपल्या डिफेन्स मार्कवरती अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी तन्मय पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 मॅजिकल फिगर आहे. आक्रमण करेल. व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून नयन ठोंबरे. गतवर्षी अगदी उदयास आलेला खेळाडू आहे. जबरदस्त परफॉर्मन्स गतवर्षी पाहायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देखील करताना पाहायला मिळाला खेळाडू. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. नयन ठोंबरे या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जाईल.
या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती सातत्याने श्रीराम कर्दे संघ अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करतोय, त्यामुळे त्यांचं स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर सातत्याने पुढे सरकताना पाहायला मिळालंय. तर दुसऱ्या बाजूने भैरवनाथ जालगाव संघाला आतापर्यंत थोडंसं जखडून ठेवलं जात आहे. फ्रंट फुटला सध्या स्थितीमध्ये श्रीराम कर्दे. थर्ड रेड, तिसरी चढाई श्रीराम कर्दे. या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा खराब खेळ, गुणाची कमाई होईल पुन्हा एकदा श्रीराम कर्दे संघाकडे. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर आज आणि उद्या अशा 2 दिवस ही संपूर्ण स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला काही देणगीदार लाभलेत. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो संघ प्रथम क्रमांक पटकावेल त्या प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 11,111 रुपये देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. आणि या रोख रकमेचे पुरस्कर्ते आहेत रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी श्रीराम इदाते साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं कॅश प्राइज आपल्याला पुरस्कृत झालंय. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक आपण पाहतोय तर ते आकर्षक चषक या चषकाचे पुरस्कर्ते आहेत श्री मयूरजी मोहिते, जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक या संपूर्ण स्पर्धेसाठी पुरस्कृत झालेला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम आपण पाहतोय 7,777 रुपये. या द्वितीय क्रमांकाच्या रोख रकमेचे पुरस्कर्ते वैशाली साडी सेंटर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस, द्वितीय क्रमांकाचं चषक आणि या चषकाचे पुरस्कर्ते आहेत श्री सूर्यकांतजी घाग यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं आकर्षक चषक आपल्याला या ठिकाणी पुरस्कृत झालेला आहे. त्याचप्रमाणे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण रोख रक्कम 2,500 स्पार्क जॉय सर्व्हिसेस यांचे सर्वेसर्वा श्री हरेश तांबे यांच्या माध्यमातून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक आपल्याला पुरस्कृत झालाय. त्याचप्रमाणे भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. या क्रीडानगरीचे पुरस्कर्ते आहेत जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे विद्यमान सरपंच श्री अक्षयजी फाटक साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी क्रीडानगरी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 1, या क्रीडांगण क्रमांक 1 चे पुरस्कर्ते श्री स्वप्नीलजी भाटकर, जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे उपसरपंच यांच्या माध्यमातून क्रीडांगण क्रमांक 1. तर क्रीडांगण क्रमांक 2 आपल्याला पुरस्कर्ते लाभलेत श्री शुभम कामतेकर यांच्या माध्यमातून क्रीडांगण क्रमांक 2 आपल्याला पुरस्कृत झालाय. त्याचप्रमाणे आपण जे भव्य दिव्य असं प्रवेशद्वार पाहतोय ते प्रवेशद्वार आपल्याला पुरस्कर्ते लाभलेत श्री बापूजी रामण पवार यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं प्रवेशद्वार आपल्याला पुरस्कृत झालेला आहे. त्याचप्रमाणे श्री सचिन विजय घाग यांच्या माध्यमातून 2,500 रुपये आपल्याला देणगी मिळाली. त्याचप्रमाणे श्री मंगेश साहेब वारसे यांच्या माध्यमातून 1,100 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री विजय हॉटेल दापोली यांच्याकडून 1,001 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेली आहे. त्याचप्रमाणे श्रीमती शैला प्रभाकर मेहता यांच्याकडून देखील 1,000 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलेली आहे. त्याचप्रमाणे श्रीमती लक्ष्मी नारायण गोवले यांच्याकडून देखील 1,000 रुपयाची देणगी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री अजित तांबट यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपये, श्री गजानन साहेब कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपये, श्री काल्या वडापाव सेंटर यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे श्री प्रणय प्रकाश जाधव यांच्याकडून 1,000 रुपये. चला या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी अजून एक ऑल आउट घेतला जातोय भैरवनाथ जालगाव संघानं. स्कोर कार्ड ऐकूयात.
21 या गुणसंख्येवरती श्रीराम करगे तर 6 या गुणसंख्येवरती भैरवनाथ जालगाव. दुसऱ्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. पलटवार करेल का भैरवनाथ जालगाव संघ हे देखील तितकंच महत्वपूर्ण राहील. आकाश या ठिकाणी मात्र सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजून देखील तितकंसं यश या खेळाडूला मिळालं नाहीये. सातत्याने थोडासा बॅकफुटला भैरवनाथ जालगाव. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई खूप वेळानंतर भैरवनाथ जालगाव संघासाठी. ऋतिक पाटे या खेळाडूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. बॅकलाईनच्या या ठिकाणी पाठी जाईल. डिफेन्स एकवटला. भैरवनाथ जालगाव संघ खूप वेळानंतर. या ठिकाणी मात्र बोनस गुणाची कमाई मोमेंटम मध्ये येतोय. भैरवनाथ जालगाव संघ दुसऱ्या सत्राचा खेळ पुन्हा एकदा आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून केला जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला श्रीराम करगे संघ हा तितकाच महत्वपूर्ण त्यांचा डिफेन्स आहे. त्या डिफेन्सला भेदणं तितकंसं कठीण असेल. निर्भय माने जर्सी क्रमांक 12. यंदाच्या कुमार गटाच्या दापोली तालुक्याच्या संघामध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं. या ठिकाणी घरच्या संघासाठी श्रीराम करगे संघासाठी आक्रमण करतोय. या ठिकाणी व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 9 आक्रमण करतोय श्रीराम करगे संघाच्या माध्यमातून. समोर 7 खेळाडूंचा फुल बॅक डिफेन्स ऑल इन भैरवनाथ जालगाव संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा खराब डिसिजन डिफेन्स मार्क वरती. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला सातत्याने अगदी वेळोवेळी सहकार्य करणारे, अगदी मदतीला धावून येणारे आमचे सर्वांचे लाडके श्री उमेशजी ठोंबरे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री उमेशजी ठोंबरे साहेब आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋतिक, परंतु पुन्हा एकदा खराब डिफेन्स पाहायला मिळतोय भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून. थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. चुका घडतायत, परंतु त्या चुका सुधारणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. डू ऑर डाय सिच्युएशन अगदी दोन्ही संघांसाठी. जो संघ विजयी होतो तो पुढील फेरीसाठी नक्कीच क्वालिफाय करेल. परंतु या ठिकाणी एक पराभव तुम्हाला संपूर्ण स्पर्धेत तुमचा प्रवास या ठिकाणी थांबावा लागेल. श्री साळूभाई मुगीस आणि त्यांच्या विरोधामध्ये जयसिंह ममता सालदुरे. आपण तयार राहायचंय. तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी डिफेन्स एकवटला. अविनाश या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. एक व्हॅलिड रेड लगेच पाहायला मिळेल यांच्या माध्यमातून. प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 12 निर्भय या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेगानं या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. माघारी परत आहे व्हॅलिड रेड. तो भैरवनाथ जालगाव या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई आक्रमण करण्यासाठी नयन. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. स्वतःच्या उजव्या बरोबर या ठिकाणी चढायला सुरुवात केली. टू टच करण्याचा प्रयत्न केला जातो. आक्रमण करावा लागेल. महत्वपूर्ण चढाई भैरवनाथ जालगाव संघाच्या दिशेने या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्याने वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न आहे. बजारवरती टिकटिक बजायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी ऋतुराज थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसला आहे.
या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित बघू नको मॅच काळकाई देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष श्री मनोज शिगवण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान आम्ही करतोय. मी श्री विकासजी लिंगावे सर आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्मानाचं स्वरूप असेल श्रीफळ आणि त्याचबरोबर पुष्प देऊन या ठिकाणी सरांचा यथोचित सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती करतोय. सरांना देखील विनंती आहे की सर आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. बसतो व्हिडिओ फक्त काय टाकून त्याचप्रमाणे श्री उमेशजी ठोंबरे सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा विकासजी लिंगावे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सो या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड डिफेन्सने या ठिकाणी मात्र आपला आक्रमण करतोय. जर्सी क्रमांक 12 निर्भय श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून अविनाश अजून देखील मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. मैदानात चालगाव संघासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये आणणं महत्वपूर्ण राहील. आक्रमण या ठिकाणी भैरवनाथ चालगाव संघाच्या माध्यमातून व्हॅलिड रेड प्रत्युत्तर पुन्हा एकदा निर्भय जर्सी क्रमांक 12 आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला. या ठिकाणी डिफेन्स ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. डिफेन्स एक पटेल सक्सेसफुल कामगिरी केली जाईल आणि गुणाशी कमाई पुन्हा एकदा भैरवनाथ जालगाव संघासाठी. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी क्षणभर या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एक वाढलाय. सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा श्रीराम कर्दे संघासाठी. उत्तराश वितनाक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रिवाय मिळालाय. सूरज या खेळाडूचा एक सक्सेसफुल डिफेन्स सोलो टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरला श्रीराम कर्दे संघासाठी. आकाश मात्र मैदानाच्या बाहेर जाईल बॅकलाईनच्या पाठी. श्रीराम कर्दे संघ अगदी अजबत्र ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या सामन्यामध्ये अमर भारत टावसरे संघाने विजय मिळवला. चालू असलेला सामना दुसरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि या मॅच मध्ये मात्र पकड आतापर्यंत मजबूत अगदी श्रीराम कर्दे संघाची. आणि या ठिकाणी मात्र चढाईपटू सेल्फ आउट होतोय. आनंद येईल आणि आता घरात कबड्डी केली सगळा रेड पण कोणच पण आला आता सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 28 या गुणसंख्येवरती कर्दे तर 13 या गुणसंख्येवरती जालगाव संघ पाहायला मिळतो. आक्रमण करण्याची आवश्यकता भैरवनाथ जालगाव. पहिला बघितलं मला थर्ड रेड श्रीराम कर्दे. जाऊन उतरायला तू आलायस किती वाजता
मी सांगितलं त्याला, मी आधीच करणार होतो. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन आउट टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मला माहिती आहे टाईमलाईन. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. मीर मीरची भाऊ मी मीटिंग केलं मीटिंगला आहे, साडेआठला आहे ना, पतपेडची मीटिंग आहे. पतपेडची वेळ मीटिंग निघत चाललाय. बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आणि सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ जालगाव संघासाठी. येतो काय ओंकार बेळकर. चला या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश लिबेरो आमचा बॉल मारत नाही. आक्रमण करतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि त्या ठिकाणी मात्र सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. हँड टच त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 4 मिनिटं वन साईड आहे. कुठं फिरेल? सागर एकदा बॉल मारत जातोस मी इकडे लगेच हात करतो. हा येतो कर बघूया. लावडं जायचा. हा चल डाईंग टाकली. या ठिकाणी वेळ काढून खेळ मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कर्दे संघाचा सडेपट्टू करणं, त्यांच्याकडे असलेली 5 नंबर कुठं आहे? आघाडी कुठेतरी त्यांच्या विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे काही जो शेवटच्या काही मिनिटाचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे तो खेळ मात्र अगदी शांत संयमाने खेळण्याची आवश्यकता श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून आणि तसा खेळ देखील सादर केला जातोय. परंतु दुसऱ्या बाजूने आक्रमण करण्याची आवश्यकता जालगाव संघाकडे. आकाश या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळेल श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून. गुणाशी कमाई केली जाईल. सामना संपला. शेवटची 3 मिनिटे. श्री साळूबाई मुगीज आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमामाता सालदुरे. खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. श्री साळूबाई मुगीज, जय सीमामाता सालदुरे. चला या ठिकाणी नवोदित खेळाडू भैरवनाथ जालगाव संघाच्या माध्यमातून स्टँडवर असतो ना? नाही शांतो नाही क्रिकेट आहे. काय बोलतो त्या इलेक्ट्रिक बसमध्ये सगळा इन्व्हेस्टमेंट केलं. आता बोनस टाकल्याचं कशाला मरतंय कायच जरा. बोनस गुणाची कमाई आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. ए दादिया सामन्यामध्ये थोडीशी औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. श्री साळूबाई मुगीज आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमामाता सालदुरे. खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. श्री साळूबाई मुगीज, जय सीमामाता सालदुरे. किती मस्त मारलं ना पण. सामना मात्र या ठिकाणी पाहतोय श्रीराम कर्दे संघाच्या बाजूने झुकलाय. हा कुठला हात मारला त्याला. काटला गोकर मारला त्याला तरी त्याला लागला नाही विषय सोड. ते ऍक्शन केलं लागला पण एवढा तो दिसण्यात आला ना. हो पण दिसणार म्हणजे एवढं लागला नाही. आणि एवढा तो दिसण्यात आला विषय संपला तिथे. चला या ठिकाणी आपण पाहतोय सामना संपेल आणि चालू सन्नमध्ये श्रीराम कर्दे संघ या ठिकाणी विजय संघाचा